नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे पीरियड नंबर वगैरे देखील मिळालेला आहे. तुम्हालाही मिळाला असेल. नसेल मिळाला तर आपण विद्यापीठाला मेल वगैरे करू शकता नोंदणी मेलवरती. त्या संदर्भात आपण संपूर्ण प्रोसेस वगैरे जी आहे, ती आपल्या WhatsApp चॅनलवरती आणि Telegram चॅनलवरती आपण ऑलरेडी अपडेट केलेली आहे. तुम्ही तो मेसेज फॉलो करून तुम्ही जे आहे विद्यापीठाला मेल करून तुमचा पीआरएन नंबर वगैरे मिळवू शकता. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे पीआरएन नंबर वगैरे देखील रिसीव्ह झालेला आहे. मेलवरती वगैरे, वगैरे तुम्ही देखील घेऊ शकता. आता मित्रांनो गुड न्यूज अशी आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे अशा प्रकारची एक लिंक आलेली आहे Google फॉर्मची, की एम-बी-एसाठी जे आहे कॉलेज काउन्सिलिंग सिलेक्शन प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्हालाही आलेली असेल. ठीक आहे. तर मी आता इथं ही लिंक ओपन केलेली आहे. एका विद्यार्थ्याने मला ही पाठवलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचं जे आहे तुम्हाला एस-एम-एस किंवा ईमेल वगैरे आलेला असेल, की तुमची जे आहे कॉलेज वगैरे सिलेक्शन करा म्हणून, बरोबर? तर आता तुम्हाला बघा यावर काय करायचं आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं. अशा प्रकारचं बघा Google फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही या ठिकाणी जे आहे मित्रांनो Google फॉर्म वगैरे करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर हा फॉर्म ऑफिशियल लिंक आहे, हे जर व्हेरिफाय करायचं असेल, तर वरती बघा ज्यावेळेस तुम्ही Google फॉर्मची ज्यावेळेस लिंक ओपन करता, त्यावेळेस बघा याच्यामध्ये RO05Z1KLM कॅपिटल LNYPGW शेवटी जे आहे GW असं YPGW ही लिंक आहे. तुम्ही या ठिकाणी व्हेरिफाय करू शकता, की ही ऑफिशियल लिंक आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला जे आहे तुमचं कॉलेक्शन वगैरे सिलेक्ट करायचं आहे. आता बघा यामध्ये काय-काय माहिती भरायची आपल्याला त्यावर थोडक्यात आपण जे आहे प्रकाश टाकूया. बघा एंटर युअर फुल नेम. ठीक आहे. तर यावरती तुमचं फुल नेम टाकायचं आहे. जसं की तुमचं सरनेम फर्स्ट आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचं सरनेम फर्स्ट, तुमचं फर्स्ट नेम, फादरचं नाव. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये नाव टाकायचं आहे. नंतर आहे एंटर युअर ॲप्लिकेशन नंबर. आता ॲप्लिकेशन फॉर्मचा नंबर कुठला असणार आहे? जो की 2025 ने सुरू होतो. सर्वांना माहिती असेल, तुम्ही ज्यावेळेस एम-बी-एचा फॉर्म भरला असेल, तुम्ही त्याची पी वगैरे डाउनलोड केलेली असेल, त्यावरती जे आहे 2025-011 असा काहीतरी तो जो एक नंबर असतो बघा 2025 पासून सुरू होणारा, तो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. 8-10 अंकावाला काय असेल तो. तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा पी नंबर टाकायचा आहे. आता पी नंबर या ठिकाणी जे आहे तुम्हाला मिळाला असेल तर टाकू शकता, नसेल मिळाला तर नका टाकू. इथे स्टारवालं जे आहे मित्रांनो, ही स्टारवाली इन्फॉर्मेशन जी आहे ती कंपल्सरी आहे. मेल आयडी पी-आर-एन नंबर जो आहे मित्रांनो तो ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर मिळाला असेल पी-आर-एन नंबर तुम्ही टाकू शकता किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. पण शक्यतो नाही टाकू नका. तुम्हाला जर पी-आर-एन नंबर मिळालेला असेल 16 अंकांचा 2507 पासून सुरू होणारा, तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अन्यथा हे ब्लँक सोडून द्या. तुमचा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे. जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला असेल, तोच फॉर्म नंबर जो आहे तुम्हाला पी-आर-एन नंबर जो आहे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. जो तुमच्या फॉर्मवरती असेल, सॉरी तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तुमचा या ठिकाणी बघा मेल आयडी देखील टाकायचा आहे. तर तुमचा ईमेल आयडी कुठला आहे? तो मेल आयडी तुमचा जो काही ॲडमिशन घेताना तुम्ही टाकला असेल, मोबाईल नंबर सुद्धा आणि तुमचा मेल आयडी सुद्धा तुम्हाला तोच टाकायचा आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला असेल तो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी झालं. एकदम सोपी पद्धत आहे. काही नाही 2 मिनिटामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे सर्वात महत्त्वाची प्रोसेस मित्रांनो अशी आहे, की सिलेक्ट युअर लर्निंग सपोर्ट सेंटर ज्याला आपण एल-एस-सी म्हणतो किंवा स्टडी सेंटर म्हणतो. बरोबर? ते सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी त्यांनी जेवढे काही महाराष्ट्रामध्ये आपले सेंटर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये त्यांनी निवडून दिलेले आहेत. ती संपूर्ण लिस्ट या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जी आहे ती जवळपास यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. जवळपास मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं जवळपास 100 पर्यंत हे कॉलेजची लिस्ट या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठलं कॉलेज पाहिजे तुम्ही या ठिकाणी करू शकता. जसं की समजा आता या ठिकाणी बघा अकोल्यामध्ये बघा 2 कॉलेज शो करतायत. एल-आर-टी कॉमर्स कॉलेज जे की खूप फेमस आहे अकोल्यामध्ये ते ते दिलेलं आहे. परत श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स एंड सायन्स कॉलेज दिलेलं आहे अकोल्यामध्ये. मी दोन्ही कॉलेज ओळखतो. अमरावतीमध्ये देखील बघा तुम्हाला श्री शिवाजी आर्ट्स एंड सायन्स कॉमर्स कॉलेज दिलेलं आहे. नंतर अमरावतीमध्ये अजून भरपूर काही कॉलेज दिलेले आहेत बघा भरपूर आहेत. खामगावमध्ये आहे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट. यवतमाळमध्ये आहे. वाशिममध्ये आहे बघा या ठिकाणी दिलेलं सावित्रीबाई फुले महाविद्यालय वाशिम. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी कोंडाळा महली आता हे कुठे आहे मला माहीत नाहीये. औरंगाबादचं कॉलेज दिलं बघा एस-बी आर्ट्स कॉलेज, एस-बी जिथं माझं देखील शिक्षण झालेलं आहे. तर एस-बी आर्ट्स कॉलेज त्याचं देखील सेंटर आहे औरंगाबादचं. नंतर आहे बघा मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला आपण एम-आय-टी कॉलेज म्हणतो औरंगाबादचं ते देखील दिलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लायब्ररी अँड सायन्स औरंगाबाद ज्याला आपण सिद्धार्थ कॉलेज वगैरे म्हणतो. ठीक आहे. नंतर वैजापूरचं कॉलेज आहे, अंबेजोगाईचं आहे. परत बघा या ठिकाणी आता हे कुठलं आहे? काय माहिती हे काय मांजळगाव, ओके. भोकरदन, उमरगा, मुंबई, बोरिवली ईस्ट, बँड्रा, विक्रोली. याच्यामध्ये बघा इस्माईल कॉलेज, युसूफ कॉलेज हे खूप फेमस आहे जोगेश्वरीचं. हे देखील या ठिकाणी दिली आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर बघा यामध्ये चेतना कॉलेज ऑफ कॉमर्स, बँड्रा हे देखील फेमस आहे. विकास कॉलेज ऑफ आर्ट्स हे पण विक्रोलीचं फेमस कॉलेज आहे. परत बघा मुंबईमध्ये अजून मित्रांनो जे कॉलेज फेमस आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी अजून. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स हे देखील फेमस आहे कल्याणचं. नंतर बघा यामध्ये म्हणजे भरपूर काही कॉलेज आहेत. आनंद विश्वा गुरुकुल कॉलेज, नाईट, ठाणे. अ, त्याच्यानंतर बघा तुम्हाला चंद्रपूरचं देखील कॉलेज आहे. असे तुम्हाला जिथलं कॉलेज पाहिजे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर आधी तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजला अगोदर विचारा, की तुमचं सेंटर आहे का म्हणा वाय-सी-एममध्ये वगैरे, वगैरे. ठीक आहे. नंतर त्यामध्ये जे आहे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता.
हे स्टडी सेंटरचा कोड तुम्हाला बघा इथं डावीकडे दिलेला आहे 5 अंकी, 4 अंकी. हा कोड तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे, जर तुमच्या कॉलेजवाल्याने तुम्हाला दिला असेल तर. आणि जर नसेल दिला, तर तुम्हाला तुमच्या आसपास, तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमचं जे काही जिल्हे या ठिकाणी मेन्शन केलेल्या सिट्या, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. समजा वाडा कॉलेज असेल, कुठलंही कॉलेज असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि सबमिट तुम्हाला करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुमचं फुल नेम टाकायचं आहे, सरनेम फर्स्ट. तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा जो की खूप महत्त्वाचा आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर मित्रांनो आणि तुमचा मोबाईल नंबर, मेल आयडी आणि कॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थित माहिती तुम्हाला या ठिकाणी जी आहे सबमिट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकीची संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका, काउन्सिलिंग वगैरे संपूर्ण सुरू झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी ओल्ड सॅम्पल क्वेशन देखील या ठिकाणी बघू शकता. ओल्ड सॅम्पल क्वेशन तुम्हाला त्याचं फॉर्मॅट वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता यावरती आपण सविस्तरपणे क्वेशन पेपर कसा असतो, काय असतो, एम-बी-एला कुठले विषय असतात, सेमिस्टर 1ला, सेमिस्टर 2ला ठीक आहे. नंतर सेकंड इयरला जे 3 फील्ड आहे दिलेल्या मार्केटिंग, फायनान्स आणि एच-आर त्याच्यामध्ये कुठले-कुठले विषय असतात, ऑप्शनल सब्जेक्ट कुठले घ्यायचे, काय घ्यायचे, तुम्ही कुठले घेतलेत. आता ऑलरेडी त्याचं काउन्सिलिंग झालेलं आहे. तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल आणि त्यामध्ये बघा रिसर्च प्रोजेक्ट म्हणून देखील एक आहे, फील्ड प्रोजेक्ट किंवा रिसर्च प्रोजेक्ट त्यावर देखील आपण लेक्चर वगैरे त्यावर घेणार आहोत. ठीक आहे. हे सेकंड इयरवाल्यांसाठी असणार आहे. फर्स्ट इयरवाल्यांसाठी जे आहे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असणार आहे. तुम्ही कुठला ऑप्शन सब्जेक्ट घेतला त्यावर डिपेंड आहे आता. इंग्लिश वगैरे असेल, सायबर सिक्युरिटी असेल वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर त्यांनी जे आहे आपल्याला मेल करू शकता. आपला मेल आयडी आहे help@परीक्षितअभ्यास.in. वाय-सी-एम संदर्भात जर तुम्हाला काही क्वेरी असेल, तर तुम्ही ycmu@परीक्षितअभ्यास.in यावर मेल करू शकता. ठीक आहे. मेल देखील तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेला आहे आणि सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपलं ॲप्लिकेशन Play Storeला उपलब्ध आहे. परीक्षित अभ्यास आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. तुम्ही ते देखील घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका, नोट्स, स्टडी नोट्स, आय-एम-पी क्वेशन संपूर्ण तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.